गुड मॉर्निंग टू ऑल. युनिट्स अँड मेजरमेंटचा हा आपला 14 नंबरचा व्हिडिओ. 13 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण एरर्स, ॲक्युरसी एरर्स पाहिला होता की त्याच्यामध्ये एरर्सचे दोन मुख्य भाग होतात, सिस्टमॅटिक एरर आणि रँडम एरर. या सिस्टमॅटिकली जे एरर तयार होतात त्याला आपण सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. पण याच्यामध्ये सिस्टमॅटिक एरर्स आर द एरर्स दॅट कॅन नॉट बी डिटरमाइंड बाय द चान्स, आर इंट्रोड्यूस्ड बाय अन inaccuracy involving either the observation and measurement. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात सिस्टमॅटिक एररचे. की मग यामध्ये पहिला इन्स्ट्रुमेंटल एरर, म्हणजे इन्स्ट्रुमेंटच खराब असेल तर अशा वेळेला कॅलिब्रेशन व्यवस्थित नाही आहे ना, तर अशा वेळेला जो एरर तयार होतो त्या मेजरमेंटमध्ये त्याला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो आपण. त्यानंतर एरर्स ड्यू टू द इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. मग याच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटबद्दल पूर्ण जर माहिती नसेल आपल्याला, तर आपल्याला अशा वेळेला त्या मेजरमेंटमध्ये जो एरर तयार होतो त्याला आपण इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक असं म्हणतो आपण. त्यानंतर पर्सनल एरर, म्हणजे एखाद्याला त्याचं स्किलच नाही आहे ना, स्किलच नाही, कसं मेजर करायचं, व्हर्नियर कॅलिपर कसा पकडायचा, हाऊ टू मेजर द इंडर डायमीटर ऑफ द ट्यूब बाय युजिंग द व्हर्नियर कॅलिपर, हे माहीतच नसेल तर आपण या ठिकाणी अशा वेळेला जो एरर तयार होऊ शकतो त्या एररला आपण पर्सनल एरर असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण रँडम एरर, सर्व प्रिकॉशन्स घेतल्या आपण तरीही एरर तयार होतो, अशा एररला आपण रँडम एरर असं म्हणतो आपण. मग याच्या इथंपर्यंत आपण पाहिलं होतं, पण आपण मेजरमेंट केलेलं आहे ना, एरर, रँडम एरर मिनिमाइज, प्रत्येक एरर मिनिमाइज कसा करायचा आहे तेही पाहिलं आपण. जनरली आपण एरर कसा मिनिमाइज करू शकतो, इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं आहे, तर या ठिकाणी ज्याचा लिस्ट काउंट कमीत कमी आहे असं इन्स्ट्रुमेंट वापरायचं आहे, जेणेकरून एरर कमी होतो. आणि जास्तीत जास्त रीडिंग घ्यायचे आहेत आणि त्याचा मीन डिटरमाइन करायचा आहे. आता याच्यानंतरचा भाग शेवटचा भाग आहे, शेवटचा नाही पण हा एरर जो आहे, एखाद्या मेजरमेंटमध्ये एरर कसा आपण काढू शकतो आपण, है ना. मेजरमेंट घेतलेलं आहे तरी एरर जर राहत असेल तर तो एरर आपल्याला कसा काढता येतो. तर एरर म्हणजे काय, तर एरर म्हणजे जर एखाद्या मेजरमेंटमधला एरर कसा, त्याला एरर कुठल्या याला आपलं एरर म्हणता येतं का, फॉर्म्युला कसा तयार करता येतो, तो जनरल फॉर्म्युला म्हणतो त्याला आपण. एरर इज द ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे मेजरमेंट इन द एरर इज द ट्रू व्हॅल्यू, म्हणजे खरी व्हॅल्यू. समजा या खडूचा रेडियस हा 2.526 एवढा आहे आणि तुम्ही मेजर केलं बाय द युजिंग द व्हर्नियर मायक्रोमीटर स्क्रू गेज, आणि तुम्ही तुमचा मेजर केलेला वेगळा आहे की जो याचा ट्रू आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे, दोघांमधला फरक म्हणजे तो काय असेल, एरर असेल. आता तरीही आपण एक रीडिंग घेत नाही, आपण भरपूर रीडिंग घेतो आपण. मग हे एस्टिमेशन ऑफ पर्सेंटेज एरर, याच्यामध्ये आपण रीडिंग घेत असताना खूप रीडिंग घेतोय आपण. सपोज दॅट द रीडिंग रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर अ फिजिकल क्वांटिटी ड्युरिंग द मेजरमेंट. द रीडिंग्स आर, सपोज दॅट n रीडिंग्स आर टेकन, these readings are A1, A2, अशा किती रीडिंग घेतोय आपण, AN एवढ्या रीडिंग घेतल्या आपण. ठीक आहे, त्याचं पॅरलल आपण एक उदाहरण पण पाहूयात. समजा मी याचा रेडियस मोजला आणि रेडियस मोजत पेक्षा किती रीडिंग घेतलेल्या आहेत, n. आता याच्यानंतर याचा जो आपल्याला पुढचं, ही एक स्टेप, हे मेजर्ड व्हॅल्यू आहे, आणि याच्यानंतर पुढचा भाग म्हणजे याचा अरिथमेटिक मीन, म्हणजे फर्स्ट स्टेप आपली अरिथमेटिक मीन ऑफ द व्हॅल्यू. सर्वांचा आपण मीन काढतो, मीन ॲव्हरेज कसं काढतो आपण, मीन व्हॅल्यू, द ॲव्हरेज व्हॅल्यू, दॅट इज सर्वांची बेरीज करतो आपण, किती रीडिंग आहे, n रीडिंग आहे, डॅश 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 प्लस AN डिवायडेड बाय किती रीडिंग आहेत एकूण, n डिवायडेड बाय n. सो दिस इज अरिथमेटिक मीन. हा काय, इट इज अ मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू, याला काय म्हणता येतं, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू पण म्हणता येतं, कारण सर्वांचं आपण सरासरी काढली आहे. मग यामध्ये या ठिकाणी मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू त्याची ट्रू व्हॅल्यू आहे
त्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळपासची व्हॅल्यू, अगदी जवळची व्हॅल्यू. ठीक आहे, ट्रू व्हॅल्यूच आहे असं म्हणता येत नाही, पण याला या ठिकाणी मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू असं म्हणता येतं. तर ही फर्स्ट स्टेप आहे अरिथमेटिक मीन काढणं. किती रिडिंग होत्या? n रिडिंग होत्या. त्या nचा आपण अरिथमेटिक मीन काढला. आणि त्यानंतरची दुसरी स्टेप, याला पुस्तकात वेगळ्या स्वरूपात लिहिलं, त्याला त्या स्वरूपातच लिहिलं पाहिजे, समेशनच्या स्वरूपातच लिहिलं पाहिजे असं काही गरज नाही. समेशनमध्ये काय केलंय? समेशन म्हणजे बेरीज असेल, वेर आय टेन्स टू 1 to n, a of i आहे ना, आणि 1/n वेगळा केलाय. हे असं लिहिलं पाहिजे असं काही गरज नाही. ठीक आहे, समेशन म्हणजे बेरीज, इंटिग्रेशन म्हणजे काय? बेरीजच. पण समेशन कधी वापरतो आपण? जर वेगवेगळ्या डिस्क्रीट असतील ते नंबर आहे ना, पार्टिकल डिस्क्रीट असतील तर अशा वेळेला आपण समेशन वापरतो. आणि पार्टिकल कंटिन्युअस असतील म्हणजे वेगळं करता येत नाही त्या दोघांना, अशा वेळेला आपण इंटिग्रेशन वापरतो. ठीक आहे, तर याच्यानंतरची पुढची स्टेप, द ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट. आता याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय असतं, कन्फ्युजन असतं की काय नेमकं ॲब्सोल्यूट एरर. आपण काढलेला आहे मीन व्हॅल्यू आहे ना, आणि आपली पहिली रिडिंग काय आहे? A1 अशी आहे. काय आहे? A1. आता या ठिकाणी मीन व्हॅल्यू आणि फर्स्ट मेजर्ड व्हॅल्यू हे दोन्ही सारखेच असतील असं नाही. याचा अर्थ ही आपली मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या जवळची व्हॅल्यू आहे, त्याला आपण ट्रू व्हॅल्यू सध्या आपण म्हणूया. ठीक आहे, या दोघातला आपण फरक जर काढला, या फरकाला तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. या फरकाचा अर्थ असा आहे की मोठ्यातून लहान वजा करणं. ठीक आहे, पण आता या ठिकाणी इथं, कारण पुढे जाऊन त्याला आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. काय पहा, तर याला आपण म्हणतोय आपण ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ द फर्स्ट रिडिंग. म्हणजे कशामधलं ॲब्सोल्यूट एरर? या A1, कारण ही A1 याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे A1 मेजर्ड व्हॅल्यू या ट्रू व्हॅल्यू किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यूपेक्षा वेगळी आहे. मग ती वेगळी आहे तर कशी वेगळी आहे? तर त्याच्यामधला तो एरर झाला. म्हणजे या मेजरमेंटमधला एरर काय? तर तो ॲब्सोल्यूट म्हणजे पर्टिक्युलर त्या रिडिंगशी संबंधित असलेला, त्याला आपण ॲब्सोल्यूट एरर असं म्हणतो आपण. मग ॲब्सोल्यूट एरर जो आहे, एक उदाहरण बघूया आपण. माझ्याकडे 3 रिडिंग आहे, समजा 3 उदाहरण घेऊया आपण. 2.3, 2.5 आणि 2.4. ठीक आहे, साधं सोपं उदाहरण घेऊया आपण. 2.3, 2.5, 2.4. याचा मेन किती येतो? 2.4 येतो. किती येतो? 2.4. म्हणजे ती मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू झाली. आता 2.4, आता मला या ठिकाणी आपली फर्स्ट रिडिंग काय आहे? 2.3 आहे, आणि मोस्ट प्रोबेबल किती आहे? ट्रू व्हॅल्यू किती आहे? 2.4. याचा अर्थ आपण जर पहिली रिडिंग घेतलेलं त्याच्यामध्ये एरर आहे, त्याच्यामधला एरर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? ॲब्सोल्यूट एरर. आता याच्यातून जर हे वजा केलं तर तो रिडिंग कशी येते? ती व्हॅल्यू कशी येते? पॉझिटिव्ह येते. पण मला ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ 2.5 याच्यामधलं जर ॲब्सोल्यूट एरर करायचं असेल तर तो मायनस येऊ शकतो या फॉर्म्युल्यानुसार. AM किती आहे? 2.4. A2 किती आहे? A2, त्याला A2 म्हणूयात आपण, सेकंड रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर. A2 किती आहे? 2.5. 2.4 मायनस 2.5 मायनस 0.1 येतं, वजाबाकी दोघांची. 2.4 मायनस 2.5 मायनस 0.1. याचा अर्थ हा जो ॲब्सोल्यूट एरर आहे तो काही वेळेला पॉझिटिव्ह पण येऊ शकतो आणि काही वेळेला तो निगेटिव्ह पण येऊ शकतो. पण आपल्याला फक्त त्याची किंमत घ्यायची असते, मॅग्निट्यूड घ्यायची असते. मग त्याची किंमत घ्यायची आहे, मॅग्निट्यूड घ्यायची आहे, म्हणून काय करतो आपण? तर याला असं न लिहिता याला असं लिहितो आपण, ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट इज इक्वल टू मॉड ऑफ AM मायनस A1. कारण आपण फर्स्ट रिडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर काढतोय. हा मॉड ठेवण्यामागचं रिझन काय? तर ती व्हॅल्यू काही वेळेला निगेटिव्ह पण येऊ शकते आणि काही वेळेला ती पॉझिटिव्ह पण येऊ शकते. मग ती व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्हच हवी आहे, फक्त मॅग्निट्यूडच हवी आहे. त्यासाठी आपण काय करतो? याला मॉड ठेवतोय. म्हणजे ते निगेटिव्ह साईन जे आहे ते काढून टाकण्यासाठी मॉड आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं याला असं जरी लिहिलं, समजा आपण AM असा साईन लिहिलं आणि A1 लिहिलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय होतो की मोठ्यातून लहान वजा करतो आपण. ठीक आहे, किंवा दोघांमधला फरक.
त्याचा अर्थ तो दोघांमधला फरक घ्यायचा आहे आपल्याला. मग काही वेळेला तो पॉझिटिव्ह होऊ शकतो, काही वेळेला निगेटिव्ह, म्हणून मॉड टाकलेला आहे. त्याच्याऐवजी असं वापरलं तरी चालेल, पण आता पुस्तकात असं साईन वापरलं, त्यामुळं दिस इज द ॲब्सल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट रिडिंग. सिमिलरली द ॲब्सल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ द सेकंड रिडिंग A2 इज इक्वल टू काय असेल, AM मायनस A2 सो ऑन. अशा किती रिडिंग घेतलेत आपण, N. सो ॲब्सल्यूट एरर इन द लास्ट रिडिंग AN इज इक्वल टू, इथं काय असेल, AM मायनस AN शेवटचं रिडिंग आपलं, सो ऑन. इथं काय लिहिलं आपलं, सो ऑन, म्हणजे मध्ये बरेचसे A3 अप टू द AN. दीज आर द ॲब्सल्यूट एरर, म्हणजे प्रत्येक रिडिंग मधला एरर काढला आपण. ठीक आहे. आता आपल्याला काय, कारण आपल्याला एस्टिमेट करायचं ना एरर, टोटल एरर जो आहे त्या एकूण मेजरमेंट N रिडिंग्स घेतल्यात आपण, त्या तेवढ्या रिडिंग्समध्ये एरर किती तयार होतोय ते आपल्याला काढायचं आहे. मग सुरुवातीला काय केलं आपण, फर्स्ट स्टेप अरिथमेटिक मीन काढला, की ज्याला मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू असं म्हणतो आपण. सेकंड स्टेप प्रत्येक रिडिंग मधला ॲब्सल्यूट एरर काढला आपण, आणि त्या ॲब्सल्यूट एररची किंमत घेतली आपण मॉड टाकून. ठीक आहे. आता याच्यानंतर ह्या सर्व एररची, प्रत्येक एरर काढला आपण, ॲब्सल्यूट एरर काढला, तर या सर्व, तिसरी स्टेप, या सर्वांचा मीन काढायचा आहे. म्हणजे त्याला म्हणतोय आपण आपली थर्ड स्टेप. तर फर्स्ट स्टेप मीन व्हॅल्यू काढली आपण, सेकंड स्टेप प्रत्येक रिडिंग मधला ॲब्सल्यूट एरर काढला, थर्ड स्टेप या सर्व ॲब्सल्यूट एररचा मीन ॲव्हरेज काढायचा आहे. त्याला आपण असं म्हणतो डेल्टा ऑफ AM, हे ना, त्याला काय म्हणतो आपण, डेल्टा ऑफ AM, म्हणजेच प्रत्येक रिडिंग मधला. आता या ठिकाणी इथं त्याला मीन म्हणतोय आपण, बरोबर. हे सिम्बॉल्स लक्षात ठेवा. ठीक आहे. डेल्टा ऑफ A1, डेल्टा ऑफ A2, डेल्टा ऑफ AN, म्हणजे शेवटच्या रिडिंग मधला ॲब्सल्यूट एरर. आता इथे पहा, सर्व ॲब्सल्यूट एररचा मीन काढतोय आपण. सो इट इज अ मीन ॲब्सल्यूट एरर, दॅट इज द डेल्टा ऑफ A1 प्लस डेल्टा ऑफ A2 अप टू द प्लस डेल्टा ऑफ AN टोटल डिवाइड बाय किती रिडिंग्स आहेत, N, म्हणून N. याला परत तुम्ही त्या समेशनच्या स्वरूपात लिहू शकता, पण गरज नाही, आहे तसं लिहिलं तरी चालतं. समेशन मध्ये कसं लिहिता येतं, 1 upon N समेशन ऑफ I टेन्स टू 1 to N डेल्टा ऑफ AI. ठीक आहे, असंही लिहिता येतं, पण असं लिहिलं पाहिजे काही गरज नाही. असं जरी लिहून ठेवलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. म्हणजे सर्व एररची बेरीज करून त्याला याने डिव्हाइड केलं, म्हणजे सर्व एररचा मीन काढला. आता याच्यानंतर पुढे आपल्याला याच्या पुढची स्टेप जी आहे ती थोडीशी महत्वाची, चौथी स्टेप म्हणूयात त्याला आपण. त्या चौथ्या स्टेपला म्हणतोय आपण रिलेटिव्ह एरर. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा ॲब्सल्यूट एरर जो आहे तो ॲब्सल्यूट एरर मॉड कशासाठी ठेवला आहे आपण, तर या ठिकाणी काही वेळेला त्याची किंमत मायनस पण येऊ, निगेटिव्ह पण येऊ शकते, काही वेळेला पॉझिटिव्ह पण येऊ शकते. तर ती किंमत या ठिकाणी आपल्याला कशी हवी आहे, तर ती आपल्याला किंमत ही पॉझिटिव्हच हवी आहे, मॅग्निट्यूडच हवी आहे फक्त आपल्याला, म्हणून त्याला मॉड ठेवला आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, त्या पुढची स्टेप रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर कंपॅरिझन आहे ना. रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय, तर इट इज अ रेशो ऑफ मीन ॲब्सल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. पहा काय केलं आपण, इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सल्यूट एरर. फक्त हा भाग थोडासा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण ही मीन व्हॅल्यू आहे आणि हा काय, सर्व त्या ॲब्सल्यूट एररचा मीन आहे. ह्या दोघांचा रेशो म्हणजे त्या ठिकाणी तो रिलेटिव्ह कम्पेअर करतोय आपण, है ना. आपण या ठिकाणी कम्पेअर करतो मीन सोबत, रेशो घेतोय आपण, म्हणून याला काय म्हणलं आपण, रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर इज द, डेफिनेशन विचारू शकता का, इट इज अ रेशो ऑफ मीन ॲब्सल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. लास्ट बट वन स्टेप, आता शेवटची स्टेप, त्याला आपण काय म्हणतोय, पर्सेंटेज एरर. Percentage error is the product of relative error and the 100. म्हणजे त्या रिलेटिव्ह एररला कशामध्ये आपण कन्वर्जन करतोय, आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करतोय. याचा अर्थ इट इज अ प्रोडक्ट ऑफ रिलेटिव्ह एरर अँड 100. दिस इज रिलेटिव्ह एरर, फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह एरर इनटू 100. फक्त रिलेटिव्ह एररला 100 ने गुणलं
की ते पर्सेंटेज एररमध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. पर्सेंटेज एरर म्हणजे याला शेवटी आपल्याला पर्सेंटेजचं साईन द्यावं लागेल. ठीक आहे. सो दिस इज द स्टेप्स टू डिटरमाइन द फॉर्म्युला ऑफ द or to estimate the percentage error in the measurement of the reading. आता या ठिकाणी पहिली स्टेप पहा, मीन व्हॅल्यू काढणं. दुसरी स्टेप प्रत्येक रीडिंग मधला ॲब्सोल्यूट एरर काढणं. तिसरी स्टेप मीन ॲब्सोल्यूट एरर काढणं की जी व्हॅल्यू कशी असेल, पॉझिटिव्ह असेल, फायनाईट असेल. त्यानंतर रिलेटिव्ह एरर काढणं, दॅट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. अँड फायनली वी गेट द पर्सेंटेज एरर. याचं एक उदाहरण बघूया. आत्ता जे उदाहरण पाहिलं होतं आपण, एकूण रिडिंग किती घेतल्या होत्या, 3. दॅट इज 2.3, 2.5 अँड 2.4. मी एक याचा डायमीटर मोजला आहे, रेडियस मोजली याची. ठीक आहे, रेडियस किंवा डायमीटर मोजलेला आहे आणि तो एवढा आलेला आहे. 3 रिडिंग घेतल्या आहेत. आणि आता मला याच्यामध्ये पर्सेंटेज एरर किती आहे, पर्सेंटेज एरर किती आहे, म्हणजे त्यात चुका किती झाल्यात ते काढायचं आहे. मग फर्स्ट स्टेप काय, त्याचं मीन काढणं. AM मीन किती येतो, या तिघाच्या मधली व्हॅल्यू, दॅट इज 2.4 सेंटीमीटर. ओके, 2.4 सेंटीमीटर. तर प्रत्येकचं एकक समजा सेंटीमीटर आहे, तर मीनचं पण एकक काय असेल, सेंटीमीटर. ओके. आता प्रत्येक रिडिंग मधलं ॲब्सोल्यूट एरर, द ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ फर्स्ट, दॅट इज रेट ऑफ A1 इज इक्वल टू 2.4 minus 2.3, it is 0.1. Absolute error in the measurement of second reading, 2.5 minus 2.5 minus 2.4 minus 2.5 minus 0.1, पण हा मॉड आहे, so it is again 0.1. and delta of A3, 2.4 minus 2.4, it is 0 है ना. मग या ठिकाणी हा 0 आहे म्हणजे तो काउंट करायचा नाही असं करायचं नाही, तो काउंट होतो ज्यावेळेस तुम्ही मीन काढता. आता या ठिकाणी पुढची स्टेप काय, मीन ॲब्सोल्यूट एरर काढणं, AM काढणं. तिघांची बेरीज करायची आहे, 0.1 प्लस 0.1 प्लस 0 डिवायडेड बाय हाऊ मच, 3. ठीक आहे, तिघांची बेरीज करायची, आपल्याला 3 डिवाइड करावं लागेल. बेरीज केली आपण किती, तर हे बेरीज करताना हा पण घ्यायचा, 0 जरी असला तरी तो त्यामध्ये घ्यायचा आहे, कारण एकूण ॲब्सोल्यूट एरर किती आहे, 3. या तिघांची बेरीज किती येते, 0.2/3. ओके, हा काय झाला, मीन ॲब्सोल्यूट एरर. जर तुम्हाला त्या न्यूमरिकलमध्ये मीन ॲब्सोल्यूट एरर असं विचारलं असेल तर मग भागाकार करायचा. हे विचारलं नसेल तर भागाकार करण्याची गरज नाही. तुम्हाला पर्सेंटेज एरर विचारलं आहे तर याच्या पुढची स्टेप करायची आहे. आता हा भागाकार सोपा आहे. ठीक आहे, पण काही काही असे असतात की त्याला बराच वेळ जातो. जे विचारलं असेल तिथंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. याच्यानंतर पुढचा स्टेप काय, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय, so it is a ratio of mean absolute error, that is 0.2/3 is the mean absolute error to the mean value. mean value किती आहे आपली, 2.4. mean value किती आहे, 2.4. आता याच्यानंतर पुढची स्टेप, मी याला थोडंसं व्यवस्थित लिहितो अजून. it is 0.2/3 into 2.4, दोघांचा गुणाकार होईल. त्यानंतर पर्सेंटेज एरर, हा काय झाला, रिलेटिव्ह एरर. त्यानंतर पर्सेंटेज एरर, थर्ड स्टेप किंवा शेवटची स्टेप, सॉरी, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय, तर रिलेटिव्ह एररला फक्त 100 ने गुणायचं आहे. याचा अर्थ 0.2 into 100/3 into 2.4. पहा, याला जर मी 100 ने गुणलं 0.2 ला तर ते किती येतं, 20/3 2.4. अजून डेसिमल पॉईंट पुढे घेतला तर हा 200 करूयात, पण इथे 24 करूयात. पहा कितीने भाग जाऊ शकतो. वरती 100 दोन्ही भाग दिला आपण, इथे किती 12. परत या ठिकाणी दोन्ही भाग दिला, वरती 50 येईल, इथे किती 6. अजून भाग जाऊ शकतो, जाऊ शकतो. परत या ठिकाणी भाग दिला आपण कशाने, 2नी, व्यतिरिक्त 6, इथे 25, इथे किती येतं 9. म्हणजेच किती आहे, 25/9. कारण या ठिकाणी याला 25ला या 3नी पुढे भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 25/9 केलं आपण. तर या ठिकाणी भागाकार जो आहे 9×3=27, म्हणजे 9×3=18, 9×3=27, 9×2=18 पॉईंट येईल. 18 म्हणजे 7 शिल्लक राहील, 70 त्याला करूयात आपण. 7
9 63 वाटतं 72 येतं, म्हणजे 7चा भाग जाईल 2.7 समथिंग काहीतरी येईल. त्या पुढे अजून काहीतरी येऊन जाईल. पहा, म्हणजे तुम्ही जे मेजरमेंट घेतलं होतं की ज्याच्यामध्ये या ठिकाणी आपला या ठिकाणी जो एरर आहे, पर्सेंटेज एरर किती आहे, फक्त 2% आहे. म्हणजे अजून त्याला राऊंड ऑफ केलं तर किती आहे, 3%. म्हणजे तुम्ही जे रिडिंग घेतलेलं आहे त्या रिडिंगमध्ये त्याचा एरर जो आहे तो एरर किती आहे, अगदी कमी आहे. ठीक आहे, 3 रिडिंगमध्ये एरर तुमचा पर्सेंटेज एरर कसा आहे, कमी आहे. तो 50% आहे का, नाही. तो 20% आहे का, नाही. फक्त 3% आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा अजून लहान येतात. जे आपल्या पुढे अजून जास्त रिडिंग घेतले आपण तो एरर अजून मिनिमाइज होत जातो. तर याच्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पर्सेंटेज एररचे उदाहरणं सोडवायचे. पर्सेंटेज एररसाठी याच्यानंतरचा जो भाग जो आहे, शेवटचा भाग पाहूयात आपण, की याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. तो भाग जो आहे तो भाग जरी आपल्या आत्ताच्या सिलेबसमधून कमी केला असला तरी या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ एरर्स असं म्हणलंय, तो भाग सिलेबसमधून सध्या तरी कमी केलाय, पण त्याच्यावरती न्यूमरिकल्स आपल्याला आहेत. मग त्याचे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवूयात आपण. कॉम्बिनेशन ऑफ एरर हा भाग जो आहे तो थेरॉटिकली तो काय केलाय, कमी केलाय. पण आपण काय लक्षात ठेवायचं, समजा माझ्याकडे एक असा फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, गुणाकार आहे. किंवा या ठिकाणी वेलॉसिटी इज अ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, भागाकार आहे. किंवा फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सलरेशन इंटू टाइम, इथं गुणाकार आहे, इथं भागाकार आहे, इथं बेरीज आहे, काही ठिकाणी वजाबाकी असेल समजा. मग या ठिकाणी याच्यामध्ये पर्सेंटेज एरर माहिती आहे आपल्याला 2%, याच्यामध्ये पर्सेंटेज एरर माहिती आहे 3%. तर फोर्समध्ये किती पर्सेंटेज एरर असेल असं विचारतात. म्हणजे याच्यामध्ये माहिती आहे, याच्यामध्ये माहिती आहे, वेलॉसिटीमध्ये किती आहे असं विचारतात. किंवा इथं इनिशियल वेलॉसिटीमध्ये पर्सेंटेज एरर माहिती आहे, ॲक्सलरेशनमध्ये माहिती आहे, टाईममध्ये माहिती आहे, किंवा वजाबाकी आहे. अशा सर्व फिजिकल क्वांटिटी एकत्र येत आहेत. मग अशा वेळेला याच्यामध्ये पर्सेंटेज एरर किती आहे, याच्यामध्ये किती आहे, किंवा या दोघांचं माहिती आहे याच्यामध्ये किती आहे असं विचारतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, पर्सेंटेज एररची काय करायची आहे, बेरीजच करायची आहे. काय करायची, बेरीज. समजा मासमध्ये मास मेजरमेंट केलं आणि ॲक्सेलरेशन मेजरमेंट केलं, याच्यामध्ये पर्सेंटेज एरर काढला की जो 2% आहे, याच्यामध्ये पर्सेंटेज एरर काढला की तो 3% आहे. तर पर्सेंटेज एरर इन फोर्स किती असेल, 2 अधिक 3 5. इथे लक्षात. तसंच डिस्प्लेसमेंटमध्ये पर्सेंटेज एरर किती आहे, 1%, याच्यामध्ये किती आहे, 2%. 1 अधिक 2 3, म्हणजे वेलॉसिटीमध्ये पर्सेंटेज एरर किती झाला, 3. ठीक आहे, बेरीज आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पर्सेंटेज एरर, फायनल वेलॉसिटीमध्ये पर्सेंटेज एरर काढायचं आहे. तर याची पर्सेंटेज एरर, याची पर्सेंटेज एरर, याची पर्सेंटेज, तिघांच्या पर्सेंटेज एररची काय होईल, बेरीज होईल. म्हणजे या ठिकाणी बेरीज असेल, वजाबाकी असेल, भागाकार असेल, गुणाकार असेल, पर्सेंटेज एररची काय होते, बेरीजच होते. ठीक आहे, हा भाग फक्त लक्षात ठेवूयात आपण. याच्यानंतरचा भाग जो आहे की जो फार छोटा आहे तो आपण नंतर बघूयात. थांबूया तिथेच. थँक्यू व्हेरी मच.